दुंद्रे संघ टॉस त्यांनी जिंकला आतापर्यंत प्रतीकला पाहतो आणि राहुल काटे यस मॅनेजमेंट कडून काही डिस्कशन होईल वाकडी आपल्याला थांबायचे तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धाव फलकावर आपण पाहतो आतापर्यंत सिंगल प्रतीक राहुल काटे या सावध पवित्रा अंतर्वर्तुळामध्ये झाले धावा फलकावरती 2 बॅटिंग करताना टीम संग्राम 11 निकलस सामना हा सुद्धा महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी दुंद्रे संघ एका बाजूला आणि एका बाजूला संग्राम 11 निकलस संघाला पाहतो 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि प्रसन्नानं आपली दहशत निर्माण केली अगदी गोलंदाजी करताना व्यावसायिक क्रिकेट त्यांनी खेळल्या अनेक मैदाने गाजवलेत मात्र समोर संग्राम 11 निकलस बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग राहुल आणि प्रतीक राउंड विकेटनं ऑन साइडला ड्राइव्ह करतो मिड विकेटला गुड फिल्डिंग नकार दिला यस सिंगल मिळेल एकूण धावा फलकावर टोटल आतापर्यंत धावा 4 आहेत गुड बॉलिंग प्रसन्न पहिला चेंडू लेग बाय डॉट तिसरा चेंडू सिंगल चौथा चेंडू सिंगल पाचवा चेंडू सिंगल आतापर्यंत प्रसन्नाची भेदकता आपण जरूर पाहिली गुड बॉलिंग अटॅक प्रसन्न पाटील लेग ग्लान्स केले झेल घेण्याची संधी व्हॉट अ कॅच बॅट्समन आउट एंड ऑफ द ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 4 आणि गडी बाद झालेत आपण जरूर पाहिलं पहिला धक्का बॅटिंग टीम संग्राम 11 निकलस आपली भेदकता दाखवली गुड बॉलिंग अटॅक गोलंदाजांमधील दाहकता आपण त्याची जरूर पाहिली सुपर 12 असल्या कारणाने एक शो मॅच आणि भरपूर लोड आहे त्यामुळे काही मॅनेजमेंट चर्चा होते आणि व्यवस्थापन तुम्हाला माहिती कळवेल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय संग्राम 11 चे हनुमान निकलस संघ बॅटिंग करतोय आणि जी सुरुवात हवी होती आश्वादायक सुरुवात हवी होती ती मिळाली नाही राहुल काटेकडे कॅपॅसिटी गुणवत्ता आहे तो या मॅच मध्ये चांगली भागीदारी देऊ शकतो साहिल दरे आलं एंड ऑफ द ओव्हर धावा फलकावरती 4-1 गडी बाद सार्थकला आपण पाहतो यंगेस्ट सार्थक पाटील सेकंड ओव्हर पहिला चेंडू जसा पडला मात्र मेन अंपायर सिग्नल लेग स्टिकच्या बाहेर वाईडचा कॉल येईल संघ पुढे सरकेल टोटल स्कोर आतापर्यंत 5 मात्र जी सुरुवात हवी सुरुवात जर दमदार झाली तर चांगल्यापैकी टार्गेट सेट होतं मात्र आज पुन्हा एकदा आपण पाहिलं प्रहान 11 तिरंगा 11 दुंद्रे हा संघ सार्थक नेक्स्ट बॉल ओ टॅप करण्याचा प्रयत्न का विभिन्नता आहे बघा शैलीदार गोलंदाज तरुण आहे यंगेस्ट आहे आणि आपली दाहकता तो दाखवते गोलंदाजी मार्फत गुड बॉलिंग सार्थक आतापर्यंत एक अवांतर चेंडू मात्र त्यानंतर कमबॅक अंपायर सिग्नल डिसिजन पेंडिंग हाईट फॅक्टर साठी टीव्ही अंपायर कडे आम्ही वळणार आहोत याच ऑफिशियल कनेक्ट व्हा आपण सत्यवान काकडे आमच्या समेत जॉईंट डिसिजन पेंडिंग सार्थकला आपण जरूर पाहतो सेकंड ओव्हर 4 षटकांचा सामना आहे 1:55 हाईट फॅक्टर साठी यस रिव्ह्यू
कशासाठी एक्झॅक्टली? व्हाईट बॅटिंग टीम रिओ. यस डिसिजन पेंटिंग. यस यस. मॅच ऑन. तर सार्थकला आपण पाहतोय सेकंड ओव्हर हाताळतोय बॅटिंग करताना संग्राम 11 नितलस हा संघ. आतापर्यंत सार्थकनं पाहिलं 2 चेंडू अवांतर आलेत, एकूण धावा 6. गुड बॉलिंग वन्स अगेन. द बॉलिंग टीम रिव्ह्यू पुन्हा एकदा. बॉलिंग टीम चेक करूया आपण. वाईट लाईन. सार्थक प्रचंड वेग, रनवे त्याचा चांगला आहे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी. टेक्निकल टीम कडे पुन्हा एकदा बॉलिंग टीम रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग. सार्थक दुसऱ्या अँगलनं आम्ही चेक करतोय. तर तिसरा चेंडू हा वाईट आलाय. रिव्ह्यू एंड आम्हाला सागर माहिती देईल. आज प्रहान 11 संघ आपण जरूर पाहतो. तिरंगा 11 धुंद्रे. आतापर्यंत सार्थकला पाहिलं 3 अवांतर चेंडू, 3 वाईट बॉल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या. अजूनही त्याच्याकडून लय मिळत नाहीये. लयबद्ध गोलंदाजी होणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, कारण सामना 4 षटकांचा आहे. सार्थक पाटील आता वेगवान चेंडू कमबॅक करत असताना भेदकता प्रचंड आहे त्याच्याकडे. वेग, रनवे खूप चांगला आहे, रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण जरूर पाहिलं. या वेळेला नाईस लाईनवर चेंडू फेकला आणि ती भेदकता आपण सार्थक कडून पाहिली. गुड कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. सार्थकचे दुसरं षटक, धावा 7 आहेत. नेक्स्ट बॉल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, एज लागते. स्लीप कडून प्रयत्न, थर्डमॅन कडे यस वेगानं चेंडू डिस्पॅच आणि येईल हा चौकार. मिळतील 4 धावा. हे प्रयत्न पाहिले, फ्रंट फुटला आला, त्याला स्ट्रेट हिट खेळायचं होतं, मात्र एज लागली आणि अगदी वेगानं आपण पाहतो कार्पेटच्या माध्यमातून प्रचंड आउटफील्ड खूप सुंदर आहे आणि हा चौकार थर्डमॅनला पाहिलं. संघ पुढे सरकला 11ची. ते पहिलं षटक प्रसन्नाचं 4 धाव्यांचं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होईल. स्लीप कडून हटवले, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक नियुक्ती केलं. एक शॉर्ट कव्हर सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहतो. डीप लॉंग ऑन. गुड कमबॅक. सार्थकची गोलंदाजी पाहिल्यानंतर आम्हाला धुंद्राई चषक नाईट स्पर्धा आठवते. फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनल, काय दर्जेदार षटक हाताळलं. अगदी कमी वयामध्ये प्रमुख गोलंदाज म्हणून जे स्थान मिळाले आज प्रहान 11 तिरंगा 11 धुंद्रे संघासाठी.
नेक्स्ट बॉल सार्थक समोर ठेवला तो ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न झेल होणार का यस फिल्डर रेडी होते पकडला झेल प्रसन्नानं हा झेल पकडला गुड कॅच तर नक्कीच मी सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आमचे संजय फडके यांना विनंती करेन वैभव बोपी आज ज्यांचा आपण आवाज ऐकला मराठीचे अप्रतिम समालोचक आज अनेक स्पर्धा ते कव्हर करतात अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि आज माची रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आज त्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आम्ही एक विशेष सन्मान करतोय संजय दादांना विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा आदरतीर्थ सन्मान करतोय थँक्स अ लॉट वैभव बोपी आमचे बंधुतुल्य मित्र प्रशांत फडके पीपी असतील अजूनही या मॅचला आपण एन्जॉय त्यांना करताना पाहतोय सेकंड ओव्हर तर वैभव बोपी यांचं धन्यवाद देतोय आज ग्रामस्थ मंडळ चषक माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषकामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला त्यांचा आम्ही येथे आदर तिथे सन्मान काय प्रचंड भेदकता आहे बघा अगदी खुश करत असताना गुड बॉलिंग जरी माझ्याकडून थोडी लाईन खराब झाली मात्र त्यानंतरचे शक्ती प्रदर्शन होतं गुड बॉलिंग सार्थक किती प्रचंड भेदकता दिशा टप्पा उसळी अप्रतिम रिलीज ऑफ द डिलिव्हरी अँगल ऑफ द डिलिव्हरी गुड बॉलिंग सार्थक नेक्स्ट बॉल डीप कव्हर कडे खेळून काढलाय क्षेत्र खाली आणि बेनिफिट मिळेल हा चौकार 4 धावा दोन षटकांचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या आणि त्यानंतर आपण इथे जरूर पाहिलं सार्थकचे षटक थोडं लांब लचक ठरलं कारण 3 व्हाईट बॉल आले 3 चेंडू डॉट 2 चौकार आले टीम मीटिंग अमरने बोलावले प्रसन्न आहे या संघाचे नेतृत्व ते करतात चांगला खेळ आज दाखवला आपण जरूर पाहिलं अगदी आज स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर संघाला प्रहान 11 तिरंगा 11 दुंदरे संघानं पराभूत केलं तो सुद्धा सामना आपण एन्जॉय केला दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे ओम साई रिअल इस्टेट अँड आम्ही पाहतोय एंटरप्राइजेस आनंद माळी सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात त्यांचं आम्ही धन्यवाद देतो क्रिकेट खेळाचं हेच उत्तर राहिले क्रिकेट कधी रंग बदलेल जसं चित्रपटामध्ये रजनीकांतचा सिनेमा सर्वांना आवडतो रजनीकांत हिरो सर्वांना आवडतो आणि जो शेवटपर्यंत काय काय करू शकतो आणि क्रिकेटमध्ये हीच रंजकता नेहमी राहील 2 षटकांचा खेळ समाप्त धावा फलकावर टोटल आतापर्यंत आपण पाहिल्या 15 तर सुपर 12 चा पहिला सामना जो या पोलचा असेल लक्ष असू द्या बी पोलचा सामना पहिला असेल कुणालाही ऍडजस्टमेंट नाही आणि शार्प 4 वाजता सामना सुरू होईल आणि सेकंड मॅच सी पोलची असेल आणि शार्प 4 वाजता आम्ही मॅच ऑन करणार आहोत कारण सुपर 12 ला भरपूर मॅचेसचा लोड आहे आणि मॅनेजमेंटने डिसाईड केलं आणि तिसरा सामना असेल ए पोल बघा अगदी समानता आपल्याला पारदर्शकता पाहायला मिळेल अमर पाटील आलेत ऑलराऊंडर आहेत धाव घेण्याची तयारी जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा बघा इथे धोका होईल का यस रन आउट तिसरा धक्का बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय आज संग्राम 11 नितलस
समाप्त धावा 17-3 विकेट अमर. गती थोडी कमी होती. धाव सोडण्याची तयारी चिकी सिंगल. तर वाईट साठी आम्हाला माहिती मिळते स्पेशल रिव्ह्यू आणि रनआउट आणि बीमर साठी सुद्धा वेगळा रिव्ह्यू. या संपायर रिव्ह्यू रनआउट साठी अंपायर रिव्ह्यू माहिती आम्हाला नक्कीच मिळते. तर तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा एकूण 18-3 गडी बाद. अगदी शेवटचा सामना आहे. दोन्ही संघ 2 वाजून मध्यरात्रीनंतर डिसिजन पेंडिंग. रनआउट साठी आपण हा अंपायर रिव्ह्यू पाहतोय. टेक्निकल टीम एकविरा इव्हेंट. यस डिसिजन पेंडिंग. येतोय निर्णय आमच्यापर्यंत. नॉट आउट. तर एकूण धावा दाफलकावरती 18-3 धावा. आतापर्यंत सागर आम्हाला माहिती देतो बरेच रिव्ह्यू झाले आतापर्यंत जे अपेक्षित नव्हते. गुड बॉलिंग अमर. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला. स्विंग हलकासा झाला आणि बीट होतं. बॅटिंग करताना साहिल अतुल. बॅटिंग करताना आपण जरूर पाहिलं प्रतीक बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय राहुल बाद झाला. आता अतुल आहे. साहिल. एकूण धावा. तिसरं षटक 18-3 गडी बाद. अमर षटक हाताळते. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. पुढचा चेंडू अमर पाटील. ओ काय अचूकता होती बघा. विभिन्नता. गुड बॉलिंग आणि खेळपट्टीवर अक्षरशः आता मी म्हणेन प्रहान 11 जो तिरंगा 11 दुंदरे संघ खेळतो खेळपट्टीवर त्यांनी जम बसवला. गोलंदाजी करताना अगदी समोरच्या बॅटिंग टीमला खच्चीकरण करते आणि या गोलंदाजीमध्ये त्यांना यशस्वी कामगिरी होत असताना अमर 18 धावा 3 विकेट. मागे ठेवला. आखडला थोडा चेंडू. इनसाइड सर्कल स्वतः निघाले. चेंडू कलेक्ट. गुड फिल्डिंग. हा कॉन्फिडन्स असावा लागतो. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा 19-3 गडी बाद झालेत. पूर्वार्धातील शेवटचं षटक. उद्याचं लॉर्ड्स काही वेळात स्क्रीनवर येईल. इनिंग ब्रेकमध्ये ती सुद्धा डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. उद्या ग्रुप ए खेळणार. उद्या सुद्धा चांगला दिवसाचा आनंद. डे नाईट तिसरी दिवस रात्र आपण पाहणार आहोत. ग्रामस्थ मंडल चषक आणि माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आपण पाहतोय विलास दादांच्या नावाची स्पर्धा ज्याचे मुख्य प्रणेते प्रयोजक आम्ही पाहतोय साई स्टार क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ जीवलक मित्र परिवार आणि नेरे धुंद्र विभाग. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा 19-3 गडी बाद. शेवटचं षटक. किती टार्गेट सेट केलं जाईल. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत बलवान आहेत. या मॅच मध्ये कशा पद्धतीने टार्गेट सेट केलं जाईल. तर उद्या भोकरपाडा 11 भोकरपाडा खेळलेला चिपळा 11 चिपळे त्यांना रिपोर्टिंग टाइम 4 वाजता रिपोर्टिंग आहे. भोकरपाडा आणि चिपळे. दुसरा सामना प्रणय 11 मोह आणि यंग स्टार बोनशेत 5 ला रिपोर्टिंग आहे. आणि त्यानंतर उद्या स्पेशली ए ग्रुप आहे. उद्या चांगल्या लढतीचा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकं संपली. एकूण धावा 19. स्लोवर 1 डीप कड्या एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गेलाय आणि हा उत्तुंग षटकार. स्लोअर 1 ऑन साइडला बॅटच्या मधोमध. व्हॉट अ ग्रेट हिटिंग. सुपर बॅटिंग. साहिल सलग 2 बघा. यंगेस्ट प्लेयर आहे. काय फटके खेळला. अनोखे अप्रतिम आधुनिकता. 110वा षटकार आले. सागर आम्हाला माहिती देतोय खूप सुंदर. 31 धावा. आता फाईट करेल नक्कीच. जो संघ मागे होता 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या.
सार्थकचं षटक अमरनं 4 दिला आणि आता सिद्धेश थोडा महागडा ठरला. 2 षटकामध्ये 12 आल्या. एकूण धावा 31. 3 गडी बाद. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं मेडल फेकलं त्यावर इथे हल्ले चढवले, उपद्रव निर्माण केले आणि क्रिकेटमध्ये हे नेहमी होत असतं. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. हल्ले चढवलेत, प्रचंड ताकदीने खेळतोय. आता टप्पा चेंज केला, मागे ठेवला, त्याला ऑन स्विंग केला, लेग ब्रेक. गुड बॉलिंग सिद्धेश. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कमालीचं कमबॅक. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धाव फलकावर 31. करंट रन रेट 8.86. प्रहान 11 तिरंगा दुंद्रे. स्लोवर वन, स्वतःच्या फॉलोअर मध्ये नक्कीच संधी आणि यस, आउट, रन आउट. तर बघा, इम्पॉर्टंट डिस्कस चालू आहे तिथे. जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल, महेश फडके, लहू पाटील आहेत, निलेश आहेत, जयेश आहेत, दीपकबाई फडके आहेत. काही इम्पॉर्टंट चर्चा आहे मॅनेजमेंटवर. जयेंद्र आम्ही पाहतोय, आयडियल मेन्स स्टुडिओचे यशस्वी उद्योजक. महत्त्वाची चर्चा आहे, होऊ द्या, चालू द्या. मॅनेजमेंट आहे, इम्पॉर्टंट डिस्कस आपण जरूर पाहिलं. तर 2 चेंडूंचा खेळ बाकी. सिद्धेश षटकार डॉट, रन आउट. नेक्स्ट बॉल सिद्धेश. दिनेश आलाय, जरूर इथे प्रयत्न आणि फसलाय. गुड कॅच. फिल्डर तिथे रेडी होते, कमालीचे प्रयत्न. नितीन हा झेल टिपला, या संपायर सिग्नल आला. आतापर्यंत 31. 5 गडी बाद. सामना हा सुद्धा कमालीचा होईल. अगदी काही वेळानंतर पीपी सुद्धा जॉईंट होणार आहेत. शुभमला आम्ही पाहतो. शुभम, तुम्हाला उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करायचं. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 31. 5 गडी बाद. बॅटिंग टीम संग्राम 11 नितलस. 5 धक्के. मात्र जो कमबॅक केला ना साहिलनं, गुड कमबॅक. अगदी 2 षटकारांना फाईट दिली. सामना कमालीचा होईल. आता चेंडू शिल्लक, शेवटचा स्ट्रायकर एंडला खेळेल विकास. पूल करतोय आणि जरूर प्रचंड ताकद इथे वापरली. 1 धाव निघाले. 2 धावेसाठी सुरक्षित असेल का? बघा किती वेगानं चित्ता ज्या पद्धतीनं पळतो, दिनेश तितक्या वेगाने पळाला मात्र नक्कीच. आतापर्यंत पूर्वार्धाचा खेळ समाप्त. टार्गेट सेट झाले. फर्स्ट इनिंगच्या एंड नंतर एकूण धाव फलकावरची टोटल 34 आणि 33 झालेत. टार्गेट असेल 34, म्हणजे 4 षटकं, 34 धावांची गरज. तर आता दीपकबाई फडके जॉईंट होतील आणि डिस्कशनसाठी पीपी आमच्या समवेत असतील. 34चं टार्गेट आहेत. यस डी जे. पहिले ई ग्रुपच्या लढती. आज सी ग्रुपचा पोल पाहिला. बी ग्रुप पाहिला. आज प्रामुख्याने 8 संघ खेळले. कोणते असे सामने जे चित्तधारक सामने जे प्रेक्षक वर्गाने एन्जॉय केले, का म्हणशील त्या सेन्शनल विनिंग बद्दल? सागर भाई, बिंग
बाजूला दुंद्रे संघ आहे. या मॅच मध्ये का होऊ शकतो? दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत. हा सामना पण शेवटच्या षटकापर्यंत जाईल 100%. आणि आज मी खूप खूप खुश आहे कारण की साई स्टार संघ सुपर 12 मध्ये गेलाय. का म्हणशील आज साई स्टार 11 टीम मेट्स तर डान्सर आलेत. सचिन फडके आम्हाला सांगतात ते एन्जॉय करू द्या त्यांना. ते दीपकभाई फडके जॉईन झालेत. आज साई स्टारच्या माध्यमातून आपण खेळलात. कसं वाटलं? मैदानावर स्पर्धा आपली होती, थोडा दबाव होता, प्रॅक्टिस होत नव्हती, मात्र आज चांगला खेळ झाला. काय म्हणाल टीममेट्स बद्दल? आज टीममेट्स बद्दल काय म्हणाल? खूप चांगल्या पद्धतीनं खेळ तुमचा राहिला आणि सुपर 12 जो संघर्ष करत होता आणि अखेर साई स्टार संघ पोहोचला सुपर 12 मध्ये घरच्या मैदानावर. धन्यवाद सागरभाई मांडवकर. आजच्या रचनेमधील अंतिम लढत तुमच्या समोर येते. दुंद्रे विपक्ष सामना पाहतोय एक बिग फाईट. जय हनुमान संग्राम 11 जय हनुमान नितलस टीम या दोन संघामध्ये लढत. 24 चेंडूमध्ये 34 समीकरण आहे. प्रशांत फडके एक रंगतदार सामना पाहायला मिळेल कारण जो सामना कर्तेश्वर भिंगार संघाविरुद्ध आपण पाहिला आणि तो सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. आज आमचे काकाश्री अर्थात हरिचंद्र फडके साहेब या सामन्याचा आनंद घेताना त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्गवरती आणि बी के पाटील यांचे जवळचे मित्र बंडू हे देखील सामन्याचा आनंद घेतात. प्रमुख पाहुणे बंडू. सलामीची जोडी मैदानामध्ये अमर पाटील हे संघाचा संघनायक. किशोर सिनारे बायकरमॅन आणि नॉन स्ट्राईक एंड वरती ज्यांना आपल्या गोलंदाजीमधून प्रभात व सुंदर गोलंदाजी करत असताना रायगड संघामध्ये आणि व्यावसायिक खेळ ज्याचा आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय तो प्रसन्न पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती. विशाल पाटील सर या ठिकाणी इशारा करतात की सामना सुरू होतोय. पहिल्या P1चं षटक फेकत असताना गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल अतुल. पहिल्या चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफ स्टिकच्या जवळून जातोय. सुंदर गोलंदाजी आणि ही ताकद या संघाची. पहिल्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजीच्या जोरावरती या संघाने दमदार कामगिरी केली होती आणि त्यानंतर अतुल काठेचे षटक 34 धावांचा पल्ला गाठत असताना 8.25च्या सरासरी धावा जमावायला लागतील. त्या 34-50च्या सरासरी धावा जमावायला लागतील आणि पहिल्या चेंडू डॉट फेकल्यानंतर गोलंदाज तयार असेल. सुंदर फेकी बंधू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू बोलतोय. पंचांचा इशारा ते अवांतरचा. अवांतर धावेने संघाचं खातं देखील खोललंय 1 या धावानं. 1-1 धाव खूप महत्वाची असेल अंतिम लढतीमध्ये. हा सामना पाहतोय सुपर 12 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल. तिरंगा दुंद्रे संघ अद्याप 23 चेंडूमध्ये 33 समीकरण आहे. सिंगल डबल न धावा देखील या मैदानामध्ये होऊ शकतील पण 21 धावा देखील डिफेन्स या मैदानामध्ये होऊ शकतील. हे अंतिम लढत देखील आपण पाहिली होती कालच्या रजनीमध्ये. अतुलचा हा चेंडू दिशा दिली. मिड विकेटला चेंडू येतो. शतरक्षी तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील. एक चांगली स्पर्धा आणि तेवढंच चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. तिरंगा दुंद्रे संघ मैदानामध्ये फाईट करत असताना एक सुंदर कामगिरी या दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून. अतुल काठेचा मागचा आपण 2 षटकं पाहिली तर निर्णायक षटक या गोलंदाजाने फेकलं होतं. अगदी एक लांब लचक गोलंदाजी लाईनअप असलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. 2 धावा धावफलकावरती 2 चेंडूमध्ये. वेगवान चेंडू बॅटची कडा. प्रसन्न पाटील गोल्डन डक 0 धावसंख्येवरती बाद होऊन माघारी परतेल.
निर्णायक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एकंदरीत पाहतोय पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर अवंतर, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट. 3 चेंडूची फेकी, अतुल काटेचे षटक, ज्यामध्ये 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केले गेले, एक सफलता देखील मिळवली. येणारे चेंडू 21 आणि 32 समीकरण. 21-32 समीकरण मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. गोलंदाज अतुल काठे, नौका खेळाडू मैदानामध्ये संघाचा संघनायक अमर पाटील. अनेक स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी केली या खेळाडूंना. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळतो, पंचांचा इशारा येतो अवंतरचा. अवंत धावेने संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. 3 धावा फलकावरती या जयेंद्र भगत संपूर्ण फेल ज्याने आज स्पर्धेसाठी दिलेत. लहू पाटील असतील आमच्या स्पर्धेला, ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे, ते आमचे जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे महेश अनंता फडके यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. आणि आमच्या काकाश्री देखील सामन्याचा आनंद घेतात. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने फेकी केली, अतिशय वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय अतुल काठे या गोलंदाजाची. डॉट चेंडूचे सांगता सनील फडके, मारामारी किंग, यश असेल, बी के पाटील असतील, सचिन फडके असतील, चांगले योगदान ज्यांचं राहिले अंधेचं कौतुक करावं लागेल. कोणतंही काम सांगितलं की लगेच ते काम पूर्ण करतोय. पेपी असतील, अगदी पहिल्या रजनीपासून पहिल्या सामन्यापासून त्याची उपस्थिती लाभली आहे. आणि संदेश शेलके आई एकविरा इव्हेंट्स आपण पाहतोय. डीजे हंसिका यांचं देखील आपण कौतुक करूया. गोलंदाजी मार्कमध्ये अतुलचं हे षटक, वेगाने चेंडू फेकले गेले, सुंदर गोलंदाजी राहिली. आणि त्यानंतर आपण पाहिलं फलंदाज या ठिकाणी बाद होईल दुसऱ्या क्रमांकाचा 3 या आकड्यावरती. पहिलं षटक दुसऱ्या सत्रामधील समाप्त झालंय. 3 धावफलकामध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि ज्या 19 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. हेअर स्टाईल पहा आपण सनील फडकेची एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिले जात आहे. आणि वी फॉर ए विक्ट्री आज खूप लाईव्ह मध्ये राहिला फलंदाजी करत असताना. जुना सनील फडके आठवला संदेश शेलके. आज समोर फलंदाज मयूर खेळण्यासाठी सज्ज असेल. सुंदर फटका इनसाइड आउट, एक षटकाच्या दिशेने चेंडू वेगाने जाईल, क्षेत्रक्षे चेंडू पाठी, परंतु चेंडू जाईल सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. मांडवकर यांनी सांगितलं की 19 तारखेला ही पहिली लढत होईल, ज्यामध्ये वाकडी संघ आणि या संघामधून जो संघ जिंकेल त्या संघाला पहिला सामना खेळावा लागेल. 4 वाजता रिपोर्टिंग असेल आणि 4:30 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. याकडे लक्ष असू द्या. दुसरी लढत सी पूलच्या असेल, त्यानंतर डी, त्यानंतर ई आणि एफ या लढती असतील. कारण ई आणि एफ गटातील सर्व संघ जर आपण एकदा डे मध्ये खेळलेत, त्यामुळे त्या संघांवरती कोणताही अन्याय होणार नाही हा आमच्या कमिटीचा निर्णय. आणि त्याची सर्व संघांना अंमलबजावणी करावी लागेल. कोणत्याही संघाचं कारण ऐकून घेतलं जाणार नाही. कारण या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये गेलेल्या संघांना देखील आम्ही बाद केलेत. फर्स्ट राऊंड जिंकून देखील संघाला आम्ही बाद केलेत. ही स्पर्धेची नियमावली आहे. अनेक संघांना या स्पर्धेचा अनुभव आहे. त्यामुळे जो तुम्हाला टाइम दिला जाईल त्या वेळेमध्ये तुम्हाला उपलब्ध व्हावं लागेल. प्रमोद पावसे गोलंदाजी मार्कवरती 7 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 18-27 समीकरण, 9च्या सरीने धावा जमाव्या लागतील. सुंदर चेंडू, मागच्या षटकामध्ये सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूची सफलता मिळवली होती प्रमोद पाटीलनं.
3-7. 17 चेंडू 27 समीकरण मैदानामध्ये. प्रमोद पावसे गोलंदाजी मार्क वरती. एक वेगवान गोलंदाज, एक व्यावसायिक खेळ देखील ज्याचा आपण पाहतोय. मेन स्क्रीन वरती आपण नाना खांडवी यांना पाहतोय. डीजे हंसिका, अश्विन भोपी यांचं चांगले योगदान. त्याचबरोबर नाना खांडवी एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. जर एकंदरीत जर पाहिलं तर संदेश शेळके जी 40-50 गाव प्रीमियर लीग त्यामध्ये देखील आपला चांगला खेळ या खेळाडूने दाखवला होता. आणि आपला आदिवासी मित्र, एक आदिवासी चांगला खेळाडू आणि त्याहून चांगला एक मेहनती व्यक्तिमत्व. आज डीजे हंसिकाचं एक नाव लौकिक करण्याचं कार्य या ठिकाणी नाना खांडवीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू खोदून काढलाय, चांगला फटका, एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफल कधी पाहायला मिळतील. ज्यावेळी धामणीची नाईट क्रिकेट स्पर्धा आम्ही पाहिली होती त्यामध्ये देखील नाना खांडवीचं योगदान खूप महत्त्वाचं होतं. चांगली जबाबदारी ज्यानं त्या ठिकाणी पाहिली आणि एकंदरीत पाहतोय खूप मेहनत नाना खांडवीची राहिली. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 बाद. चिठ्ठी ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. झोप आली पण तू घरी जाणार नाही, सामना शेवटपर्यंत पाहणार. सुंदर फटका खोदून काढला, क्षेत्र चेंडू खाली, झेल भूमीला दान. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 9 या आकड्यावरती. मयूर नौका खेळाडू मैदानामध्ये. पहा सुंदर फटका, त्याहून चांगली संधी होती फलंदाज बाद करण्याची. लोअर फुलटच चेंडू फ्लिक केलंय, दिशा दिली चेंडूला. 1 धाव कंप्लीट. साधा सोपा झेल भूमीला दान. 1 धाव मिळेल. 9 धावा धावफलकावरती. येणार चेंडू 15 आणि 25 समीकरण. राकेश पाटील सर सामन्याचा आनंद घेत असताना ऑन स्क्रीन वरती पाहताय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्रिफलाची दांडी गुल, फलंदाज होईल बाद. चौदा चेंडू 25 धावांची गरज आहे. सामना 4-9 ही धावसंख्या. काल देखील अंतिम सामन्यामध्ये हे चित्र पाहायला मिळालं होतं आणि आज देखील ते चित्र पाहायला मिळते. गोलंदाज मार्क वरती प्रमोद पावसे पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, सध्या फलद्रूमध्ये चेंडू अडवण्याची संधी, पण 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतात 10 या आकड्यावरती. येणार चेंडू असतील 13 आणि 24 समीकरण. 13-24 समीकरण मैदानामध्ये. अप्रतिम षटक राहिलं. निर्णायक षटक हाताळत असताना प्रमोद पावशे ज्यामध्ये 3 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण सफलता मिळवल्या टीमसाठी. आणि एकंदरीत जर पाहिलं तर हे चांगले षटक हाताळत असताना संग्राम 11 जहानमान नेतलस टीम मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सुंदर फटका इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. षटकाराने संघ जाऊन पोहोचताय 16 या आकड्यावर. नक्कीच आपण ऑन स्क्रीन वरती पाहिलं सचिन फडकेला आज बॅटला चेंडू का लागले नाही तर सचिनने कारण सांगितलं की आज दुपारी जेवलो नव्हतो, त्यामुळे टायमिंग झालं नाही, ताकद कमी मिळाली. आणि त्याने सांगितलं की 19 तारखेला पार्लेजी बिस्किट खाणार आहे. स्वाद बरे सच्ची शक्ती बरे. निमजम ब्रांडे आणि आर्यनने खाल्यानंतर षटकार लगवला. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे.
9.00 सरासरी 2 षटकामध्ये धावा जमाव्या लागतील तिरंगा दुंद्रे टीमला. नौका खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो स्ट्राईक मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल ओल्ड इज गोल्ड बायकर मॅन ज्ञानेश्वर उसाटकर मधून मयूर सिन्हारेचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू आणि 11 धावा जमवल्या टीम साठी. साहिल हा गोलंदाज मार्गवरती पाहायला मिळतोय. प्रशांत फडके कशी लढत होईल 12 चेंडू आणि 18चं समीकरण आहे. सुंदर फटका लेट कट कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल सीमा पार. चौकार आणि संघ जाऊन पोहोचताय 20 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूमध्ये दमदार चौकार आणि आपला अनुभव काय असतो प्रशांत फडके दाखवून दिला ज्ञानेश्वर उसाटकरनं. 2 चेंडूमध्ये 5 धावा जमवल्या टीमसाठी. येणारे चेंडू 11 आणि 14चं समीकरण. वेगवान चेंडू कट केला आहे लेट कटचा फटका. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूमध्ये नजर ठेवली त्यानंतर चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 21 आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 10 आणि 13चं समीकरण. एका चौकाराने सामन्यामध्ये शिरकाव करतोय तिरंगा 11 दुंद्रे टीम मैदानामध्ये. परंतु संग्राम 11 जहान नेतलस टीम कशा प्रकारे कमबॅक करेल. साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण 2 चेंडूमध्ये या गोलंदाजांना 5 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवरती साहिल. सुंदर फटका तेवढे चांगली गोलंदाजी. साहिलचा वेग पाहिला अतिशय वेगवान गोलंदाजी करणे ज्याची ओळख राहिली फेके देखील अचूक पाहायला मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 22 या आकड्यामध्ये. अति घाई संकटामध्ये नाही आणि मयूर सिन्हारे डेंजर एंड करून धावत होता. जे फलंदाज नक्कीच जर आपण मला बाद होऊ शकला असता पण तो शेवटच्या क्षणाला ज्ञानेश्वर उसाटकरनं सांगितलं की सिंगल रन असेल आणि 22 धावा धावफलकावरती. येणार चेंडू असेल 9 आणि 12चं समीकरण. 9 चेंडू 12चं समीकरण. कोण सामना जिंकेल. एकीकडे नेतलं असतं दुसरीकडे दुंद्र टीम मैदानामध्ये खेळ करत असताना वेगवान चेंडू सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक राहिला साहिलचा. चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असतील 8 आणि 12चं समीकरण. एक चौकार त्यानंतर आपण जर पाहिलं 2 सिंगल आणि 1 डॉट म्हणजे 4 चेंडू मध्ये 6 धावा जमवल्यात. गोलंदाज जर एकंदरीत पाहिला परंतु हे षटक फेकत असताना खेळपट्टीचा विचार केला एनडी विभागाच्या असोसिएशनच्या नियमानुसार नरेंद्र विभागाच्या असोसिएशननुसार ही खेळपट्टी 61 फुटाची असेल. सुंदर फटका चेंडू बराच वेळामध्ये क्षेत्ररक्षक येतो. एक धाव पूर्ण दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट आणि सुंदर बॅकअप त्या ठिकाणी 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. सध्या ज्या ठिकाणी नियमावली आली नरेंद्र विभाग असोसिएशनची त्यामध्ये वाईट देखील आपण पाहिला 3.5 फुटामध्ये इंटरनॅशनल नियमावलीच्या नियमानुसार आणि विकेट जर आपण पाहिली तब्बल 61 फूट एक्झॅक्टली विकेट ठेवण्यात येते. ज्यामुळे कोणत्याही गोलंदाजांना तुम्हाला ऍडजस्ट करावं लागत नाही फलंदाजांना देखील ते ऍडजस्ट करावं लागत नाही. ही चांगली नियमावली अमर पाटील असतील परेश मस्कर असतील प्रवीण चोरगे असतील प्रवीण गायकर असतील त्यानंतर कैलास डुकरे असतील आदेश पांडव असतील राहुल भोपे असतील यांचं चांगलं योगदान राहिले. सूरज पाटील असतील एक चांगलं योगदान आपल्या या असोसिएशनला लाभलं गेले. येणार चेंडू असतील 7 आणि 10 धावसंख्येची गरज. कट केला थर्ड मॅच क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. येणार चेंडू 6 आणि 6 धावसंख्येची गरज. चेंडूवर चौकार ठोकून सामन्याचा मोमेंटम चेंज केलाय दीपक भाई. माझा मित्र शैलेश पावशे जर सामना बघत असेल तर त्याचा हार्दिक अभिनंदन. प्रशांत ज्ञानेश्वर उसटकरचं कौतुक करावं लागेल. 2 चौकार आले 6 चेंडूमध्ये 12 धावा आपल्या टीमसाठी जमवल्यात. काय म्हणशील या खेळाडूबद्दल. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर आणि ज्ञानेश्वर नेहमी
संघासाठी सांभाळून खेळतो आणि त्याने आज दाखवलं. नक्कीच संघाचा तारणहर्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे तो ज्ञानेश्वर उसटकर. क्रिकेटमध्ये अनुभव काय असतोय आणि तुमचा क्लास इज फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट प्रशांत फटके असं म्हटलं जात आहे. आणि काय क्लास दाखवले ज्ञानेश्वरनं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली त्यानंतर फक्त दिशा दिली. याला म्हणतात क्रिकेट. आणि येणारे चेंडू असेल 6 आणि 6 धावसंख्येची गरज. क्रिकेटचा अतिशय अनुभव असलेलं आमचे व्यक्तिमत्व पाहतोय. साई स्टार क्रिकेट संघाला मोलाचं योगदान देणारे आणि नेहमीच संघाचे पाठीराखण करणारे प्रशांत फटके पीपी यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहत आहे. गोलंदाज मार्कवरती अंतिम षटक फेकेल स्वप्नील. हा गोलंदाज. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद. तुम्ही गॅप मध्ये चेंडू टाकाल त्या ठिकाणी 2 धावा येतील. पण तो आर्यन फडके सारखा जर खेळाडू असेल तर 1 धावच असेल. संघातील आणखीन एक अनुभवी खेळाडू. अनेक वर्ष तिरंगा धुंद्रे टीम साठी या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. आज संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. परंतु 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज असा फलंदाज बाद झालाय आणि 5 चेंडू 6चं समीकरण. सामना सोपा केला ज्ञानेश्वर उसाटकरनं. परंतु कशा प्रकारे सामना फिनिश केला जाईल याकडे सर्वांच्या नजरा असतील. स्लोवर चेंडू कट केला. सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 4 आणि 5 धावसंख्येची गरज. प्रशांत शेवटचा सामना आहे आणि तो सामना सुपर ओव्हरचा होईल का. व्हायला पाहिजे. बघूया. नक्कीच 4 चेंडू 5चं समीकरण मैदानामध्ये. समोर फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर. 6 चेंडूमध्ये 12 धावा खेळाडून जमवल्यात. पण स्वप्नीलचं देखील कौतुक करावं लागेल. 2 चेंडूमध्ये 1 सिंगल आणि 1 विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. नितलस संघ देखील जर आपण पाहिलं कौतुक करावं लागेल टीमचं. अगदी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी होकार दर्शवला आणि अगदी वेळेवरती उपस्थित राहिले. तिरंगा धुंद्रे संघ देखील चांगलं योगदान. पण तो येणारे चेंडू 4 आणि 5ची गरज. समोर फलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं एसटी रक्षण अतिशय चांगले संघनायकाच्या माध्यमातून आणि तेवढी चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. 4-5चं समीकरण. स्लोवर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न झालं. रचलं गेलंय आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये अप्रतिम झेल पकडलं गेलंय आणि फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता ओमकार. स्किट झाला. त्यानंतर बॉडीला बॅलन्स केलं. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये काय झेल पकडले गेले. व्हॉट अ कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाही आणि एक सुंदर झेल पकडला ओमकारनं. आणि समीकरण पाहतो येणार चेंडू 3 आणि 5चं समीकरण. ज्ञानेश्वर उसाटकर सारखा खेळाडू मैदानामध्ये होता ज्याच्याकडे अनुभव होतं. सिंगल डबलने धावा ओढू शकल्या असत्या परंतु मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी स्वप्नीलची. 3 चेंडूमध्ये 2 धावा. पहा पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ऑन स्क्रीन वरती पाहता एक वेळा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून झेल पकडले गेले तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. आणि एकंदरीत पाहिलं प्रशांत फटके जे समीकरण 6 चेंडू 6 धावांची गरज होती आणि त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट डॉट हे समीकरण पाहिलं आणि येणारे चेंडू असतील 3 आणि 5 धावसंख्येची गरज. 3-5चं समीकरण मैदानामध्ये. अंतिम लढत आजच्या रजनीमधील 2:42 अवधी तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या शेवटच्या लढतीमध्ये सामना देखील रफ अँड टफ काल देखील आपण पाहिला होता. मोरवे विपक्ष कोपरोली सामना
आणि आज देखील आपण पाहतोय नितलज विपक्ष संघ पाहतोय दुंद्रे. येणारे चेंडू असतील 3 आणि 5 धावसंख्येची गरज. डावखोऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये नितीन पाटील. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे खेळाडूकडे. सुरुवातीच्या काळामध्ये सलामीला येणारा खेळाडू. स्लोवर चेंडू बॅटची कडा घेतली. एक धाव कंप्लीट होईल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न दुसरीसाठी येतील फलंदाज. एकंदरीत जर आपण पाहतो 2 पंच विचार विनिमय करतील आणि त्यानंतर निर्णय तुमच्याकडे पोहोचवला जाईल. हे षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजी राहिली. आणि फलंदाज या ठिकाणी पायचीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बाद पाहायला मिळेल. नितीन 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. अगदी मधल्या स्टंपवरती फलंदाज आदळलाय नितीन. तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी एक विरळ इव्हेंटच्या माध्यमातून नितलज संघ जर जिंकला तर नितलज संघाला 500 रुपये पारितोषिक BK पाटील अर्थात भागवत कोंडलिक पाटील यांच्या वतीनं. पण सामना पाहता 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. 2-5चं समीकरण मैदानामध्ये नितलज गावचे जावई म्हणून ज्यांची ओळख आणि आज नितलज संघ मैदानामध्ये खेळतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत एक रंगतदार लढत आणि मैदानामध्ये कोण आलाय तर एक युवा जिगरबाज खेळाडू सार्थक पाटील ज्याच्यामध्ये क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. तो खेळाडू मैदानामध्ये 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. अनेक वेळा संघासाठी तारणहर्ता म्हणून ज्याच्या खेळाडूची वर्णी लागली. आज नितीन पाटीलला प्रमोट करण्यात आलं आणि 7व्या 9व्या क्रमांकावरती आलाय सार्थक. 9-7 फलंदाज 29 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 2 आणि 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. स्लोवर चेंडू कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर आपण पाहिला फलंदाज होईल बाद. खेळाडू वृत्ती जर आपण पाहिली चेंडू पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली नाही. त्यानंतर खेळपट्टी सोडण्याचा निर्णय घेतला सार्थकनं आणि सुपर ओव्हरसाठी चौकार आणि सामना जिंकण्यासाठी षटकाराची आवश्यकता असेल तिरंगा दुंद्रे टीमला. असं वाटलं होतं 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. चित्र जर पाहिले 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज झाली. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट हे काय म्हटले जाते. काल देखील शेवटच्या 1 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज होती. 2 धावा कंप्लीट. त्यानंतर तिसऱ्या धावेवर फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळाले कोपरेलीपेक्षा मोरबे. आणि हा सामना देखील आपण जर पाहिला स्वप्नेलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली. जी चुकी केली ज्ञानेश्वरनं, जी चुकी केली आपण जर पाहिलं नितीननं आणि जी चुकी केली फलंदाज मयूरनं. खराब क्रिकेट या संघाच्या माध्यमातून 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना एक सामना जर आपण पाहिला दिनेश पावसेनं जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण अचूक लावण्यात आलंय आणि त्यानंतर 1 चेंडू 5 धावा चौकार आला तर सुपर ओव्हर अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. सूर्य फटका आणि यावेळेस सामना विजय सुंदर फटका आणि मॅच विनिंग या ठिकाणी पाहायला मिळाला. हर्षल हा खेळाडू तर या ठिकाणी सामना जिंकतोय तिरंगा दुंद्रे संघ. धन्यवाद डीजे. तर नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साई शेलार यांच्या वतीनं तिरंगा दुंद्रे टीमला 5,000 रुपये जेजुरी जाण्यासाठी देण्यात येतील. साई शेलार यांच्या वतीनं. आणि आज संपूर्ण रजनीमध्ये ज्यांना सुंदर पंचांची भूमिका साकार केली ती अनिल टेंबेसर वलप
यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। अनिल टेंबे सरांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर एक सुंदर पंचांची भूमिका आपण पाहिलीत।